ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करत आहोत संशोधन आणि समृद्धी या विषयावर। सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण संशोधन या विषयावर बोलत होतो, काय सांगाल सर? संशोधन आणि त्याचे मूर्त स्वरूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या संशोधनाला काही अर्थ नाही। आता आपण जर ग्रामीण भागाविषयी बोलायचं झालं तर आपल्याकडे लाईव्ह स्टॉक आम्ही जगातले जवळजवळ 2 नंबरच्या प्रकारे आपल्याकडे गुरढोरं होतात। आपण आज काय करतो की गुरढोरांकडे फक्त आपला नको ह्या दृष्टिकोनाने आज प्रत्येक शेतकऱ्यापूर्वी शेतकऱ्याकडे 4-4, 5-5 गुरढोरं असायची आणि त्यामुळे जे शेणखत मिळायचं ते शेणखत शेतीत वापरलं जायचं। आता ते बंद झालं। त्याचं कारण काय की कृत्रिम खतं मिळाल्यामुळे म्हणजे युरिया, फॉस्फेट्स हे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यात भरमसाठ मारा केल्यामुळे आता शेती नापीक झालेली आहे। आता हे नापीक शेती आपल्याला आजची परिस्थिती अशी आहे, ही नापीक शेतीला आपण परत कशा प्रकारे ऊर्जावस्थेत आणू शकतो तर त्यासाठी संशोधन जरूर आहे। आणि आमच्याकडे काही अशा बॅक्टेरिया आहेत की ते ऑर्गॅनिझम्स समजून आता फॉस्फरस शेतीमध्ये ते फॉस्फरस ते डिझॉल्व करू शकतात। म्हणजे इथे खरं म्हणजे तुम्हाला ह्या नापीक शेतीला तुम्ही परत पूर्वीच्या अवस्थेत आणू शकतात। तर अशा प्रकारचा रिसर्च जर झाला, अशा प्रकारे इंडस्ट्री आणि ग्रामीण भागातले लोक त्यामध्ये जर आलेत तर कदाचित संशोधनाला काहीतरी अर्थ उरतो। नक्कीच सर। सर, देश संशोधनातून आज अनेक विद्यार्थी पुढे आलेले आहेत। मग भारतात नेमकी संशोधनाची स्थिती कशी आहे? कारण तुम्ही खूप वर्ष रिसर्च केलेला आहे सर। आपल्याकडे भारतामध्ये संशोधन होतं कारण तुम्हाला कल्पना असेल की इस्रो यामध्ये आपण आज भरपूर मोठी भरारी मारली आहे आणि चंद्रयान हे आपण आज कमी वेळात कमी किमतीमध्ये पाठवला, आकाशात पाठवला आहे। दुसरा आपल्याकडे अजून जे पूर्वी गहूत आयात केला जात होता तर ग्रीन रिव्होल्यूशनमुळे आपण आता आपल्याला आयात काही जरूर नाही आहे। तसे दुधाची भुकटी आपल्याकडे इम्पोर्ट केली जायची तर ते ग्रीन रिव्होल्यूशन झालं। आता परत मिल्क फ्लड रिव्होल्यूशन झाल्यामुळे आज आपल्याला दूध इम्पोर्ट काही जरूर पडत नाही। तर हा दुसरा प्रकार झाला। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण IT सेक्टरमध्ये आपण जवळजवळ नंबर 1 आहेत, परंतु दुर्दैव असं की आपल्या IT सेक्टरला आपण पूर्ण सामावून घेऊ शकत नाही। ते बाहेर जातात, ब्रेंडेड होतो। त्याचं कारण काय, ते बाहेर गेल्यावर ते सुखसमृद्धी बघून मग ते तिथे स्थायिक होतात आणि तिथे स्थायिक झाल्यामुळे आपल्या देशाला जो ब्रेन हवा असतो तो बाहेर गेलेला आहे। पण आपल्याकडे काय 1.3 बिलियन लोक असल्यामुळे त्यातून परत नवे लोक तयार होतात आणि आपण ती गाडी पुढे नेत असतो। तिसरी गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आपण मगाशी बोललोच मी, भरपूर आपण सुधारणा केलेल्या आहेत। तसंच आपण मेडिसिनमध्ये किंवा लसी बनवण्यामध्ये व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटमध्ये आपण भरपूर प्रगती केलेली आहे। आणि आजही किंवा आयुर्वेद जर तुम्ही आपलं पूर्वीचं आयुर्वेदिक घेतलं तर अजूनही आयुर्वेदिकमध्ये आता फॉरेनच्या लोकांना पण वाटतं की आपण हे निरनिराळे औषधं न वापरताना, शरीराची हानी न करताना आपण आयुर्वेदाकडे वळावं। त्यामुळे आपल्याकडे जो पूर्वीच्या ऋषीमुनींनी जो रिसर्च केलेला आहे त्याच्यावर भारताची खरं त्यांनी संशोधन केलं, त्यामुळे आपण पुढे जात आहोत। नक्कीच सर। सर, 10वी नंतर जेव्हा शाखा निवडायचा प्रश्न येतो तेव्हा सायन्स बघितलं की फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर असे करिअरचे 2च ऑप्शन्स आत्ताच्या पालकांना दिसतात। हे कितपत खरं आहे सर? सायन्स घेतर हे 2च ऑप्शन्स आहेत? हे मान्य मला। ज्यावेळेला ही कल्पना पालकांच्या मनात रुजवली गेली त्याचं कारण काय की एकेकाळी इंजिनियर लोकांना 4 फिगर सॅलरी मिळायची। त्यामुळे पालकांना काय वाटायचं, 4 फिगर सॅलरी मिळाली म्हणजे आपण सुखवस्तू लाईफ जगू शकतो। त्यामुळे ते त्यांची ती भावना झाली। पण आज ह्या क्षेत्रामध्ये इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत की त्यामुळे यांना तिथे जायला पाहिजे जरूर नाही। आजच मी पेपरमध्ये वाचलं की 50 ते 60 लाख रुपये दर वर्षाला विद्यार्थ्याला खर्च करावे लागतील। मग जर 50 ते 60 लाख रुपये म्हणजे तुम्ही समजा 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करणार तर मी तर सांगेल तुम्ही बँकेत ठेवा आणि घरी आरामात झोपा। त्या पैशावर तुम्ही तुमचं जीवन चरितार्थ करू शकतात। परंतु त्यासाठी पालकांचं काय महत्त्वाचं त्यांनी काय बाळगायला पाहिजे, मुलाची कुवत, मुलाची आवड
हे बघायची आणि खरोखर आपल्या मुलाला काय आवडतं त्याप्रमाणे त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं आणि त्याला ते करू द्यावं. नक्कीच सर. सर, आत्ताची जी जागतिक स्पर्धा आहे त्यात आपला टिकाऊ लागण्यासाठी सध्याची जी शिक्षण पद्धती आहे आपली ती बदलावी असं तुम्हाला वाटतं का? हा, त्यात कारण काय आहे की जगाची ही जी रेस आहे त्या जागतिक स्पर्धेमध्ये आपण कमी पडतो. कारण काय की आपण R&Dवर जास्त खर्च करत नाही. आज आपण औषधरी बनवतो तरी आज आपल्याकडे आपला स्वतःचं बनवलेला एकही ड्रग नाही, सर्व इम्पोर्ट केलेले ड्रग्ज आहे आपल्याकडे आणि त्यामुळे आपण जे फक्त कॉपी करत असतो आणि ते ड्रग बनवतो. पण आज खरी गरज काय आहे की ज्या जागतिक स्पर्धेत त्या लोकांकडे त्यांची पद्धत काय आहे की ते हँड्स ऑन ट्रेनिंग देतात, निरनिराळे सेमिनार घेतात, विद्यार्थ्यांना ग्रूम करतात. तीच पद्धत आपण आपल्याकडे जर केली तर आपल्याकडे पण विद्यार्थी त्या दृष्टिकोनाने तयार होऊ शकतात. आज जर तुम्ही बघितलं तर बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री याचं मोठं उपयोग फुटलेलं आहे. परंतु काय की त्या बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये पैशाच्या अभावी कॉलेजेस का रसायन महाग असल्यामुळे कॉलेजेस ते अफोर्ड करू शकत नाही आणि ते अफोर्ड करू शकत नसल्यामुळे स्टुडंट काय फक्त एकच प्रॅक्टिकल दाखवतात, सर्वांनी फक्त बघायचं आणि त्याच्यानंतर तो काय शिकणार. जेव्हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जेव्हा इंटरव्ह्यू जाते तेव्हा ती इंटरव्ह्यूमध्ये फेल होते कारण तिला प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. हा प्रकार बघून आमच्या कंपनीने कमीत कमी बायोटेक्नॉलॉजीसाठी एक टीचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे मोलिक्युलर बायोलॉजी टीचिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहेत. ॲनिमल सेल कल्चर टीचिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहेत आणि आम्ही कॉलेजला जेव्हा कॉलेज सुरू होतं तेव्हा प्रत्येक बायोटेक्नॉलॉजी कॉलेजला जातो आणि त्यांना आमचे किट देतो आणि त्यानंतर तुम्ही तुमचे किट हे करा. नक्कीच सर. संशोधन आणि समृद्धी या विषयावर अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत पण सध्या शिक्षणाच्या वाटायामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.